येत ना माझ्याकडे सर व्हिडिओ करताय अनेक साधू संत होऊन गेले. त्याचप्रमाणे सहकार श्री अप्पासाहेब क्लिअर आहे गाणं तुम्ही करा एक कंबाईन दिदी आचार्य बापूसाहेब गजानन गरुड यांचा जन्म झाला. हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं उष्णे किं प्रयोजन. खरोखर बापू म्हणजे उदार अंतःकरणाचे दान, सत्यप्रिय उत्साहमूर्ती, प्रेमाचे सागर व विद्येचे उपासक. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंनी विद्येचे महत्त्व खूप सुंदर शब्दात समजावून सांगितले आहे की विद्येविना मती गेले, मती विना वित्त गेले, वित्त विना नीती गेले, नीती विना गती गेले. एवढे अनर्थ एका बुद्धेने केले. या फुलेंच्या उक्तीची जाणीव बापूंनी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य केले. 1944 मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. पण त्या काळात शिक्षण फारच प्रगत नव्हते. ही तरी बहुजन समाज शैक्षणिक प्रवाहापासून बाजूला. त्यांनी अतिशय थोड्या कालावधीत शेंडूंनी व्यतिरिक्त पाळधी, वाकडी, लोहारा, तारखेडा, पेटावल, तांजरा, पळासखेडा, पाखोद, गणपूर, मंगरूळ या ठिकाणी शाळा उभारली आणि प्रत्येक शाळेत वसतिगृह उभारली. विद्यार्थ्यांच्या भाकरीचा प्रश्नच मिटवला. संत रामदास स्वामी त्यांच्या एकांताविषयी म्हणत की दास डोंगरी राहतो चिता जगाची वाहतो. हो दास डोंगरी राहतो चिता जगाची वाहतो की तसंच बापू कोठे असले तरी वसतिगृह, शाळा, मुले, शिक्षक यांची नेहमी काळजी वाटते. बघता बघता आचार्यांचा परिस्पर्श होता. हा रथ पायी वेगाने दौडतच राहिला. रांजयांचा दलितांचा गाळ करत राहिला. अमराचे भय कशाला मुक्ततेने घे भरारी, अमराचे भय कशाला मुक्ततेने घे भरारी. देवतारी कोण मारी प्रेमेने घे उभारी, देवतारी कोण मारी प्रेमेने घे उभारी. सांग जाऊन ईश्वराला आमुची ही वंदने, सांग जाऊन ईश्वराला आमुची ही वंदने. ध्येय वेड्या पाखरांना ना कशाची वंदने, ध्येय वेड्या पाखरांना ना कशाची नोट काढलेला सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटीची वाटचाल सुरू. मित्रांनो, या संस्थेचा उल्लेख खानदेशातील रयत शिक्षण संस्था तर बापूसाहेबांचे उल्लेख खानदेशातील धर्मवीर भाऊराव पाटील असे केले जातात. बापू संस्थेच्या अडीअडचणीच्या वेळेस म्हणत, हा आपला शैक्षणिक जग सद्गुरू हरिप्रसाद महाराज व भगवती जगदंबा यांच्या कृपा प्रसादाने पुढे रेडला जात आहे. मी नाम मात्र नाही, आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. आपले साथी सद्गुरू हरिप्रसाद महाराज व भगवती जगदंबा यांची कृपा आहे. म्हणूनच तर सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. घेतलेला वसा टाकायचा नाही, दिलेला शब्द फोडायचा नाही आणि दिलेला शब्द मोडायचा नाही असे ठाम निर्णय बापूंचे. अन्नदानम महादानम विद्यादानम महात्मम युक्ती साकार करण्यासाठी बापूंनी समाजकार्य, समाज प्रबोधन यासाठी स्वतःला वापरून घेतले. असे म्हटले जाते की दुनिया में कोई भी चीज बनने के बाद खुद के नाम से जानी जाती है, बनाने वाले के नाम से नहीं. मात्र याला अपवाद म्हणजे आपले बापू आणि आपली ही संस्था होय. बापू आणि संस्था यांचे अद्भुत नाते. जणू संस्था म्हणजे बापू आणि बापूसाहेब म्हणजे संस्था. जे का रंगले गाजले त्याची म्हणायचं फुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. या मुक्तीनुसार ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले आचार्य बापूसाहेबांचे विलोभनीय व्यक्तिमत्व खरोखर बापूंचा सहवास म्हणजे आपल्या मनावरील भार घालविणारा सहवास, हवा हवाचा वाटणारा तो सहवास. जणू कृतज्ञ काळाला त्यांच्या मनावरील ताण हलका करण्यासाठी बापूंचा सहवास हवा होता की काय. म्हणून काळाने त्यांना आपल्यातून अचानक 30 डिसेंबर 1984 रोजी हिरावले. तेव्हा कवयित्री रमाशंकरराव पाटील म्हणतात, गरुडांचा आकाश कंदील तुटला, हृदय सर्वांचा आधार दाटला, नगरी अनाथ झाली आधार गेला, पण पूज्य बापूंना घेऊन गेला. जीव आमचा वर खाली झाला, झगमगता अष्टपैलू हिरा हरवला, जगदंब महान झाला रिता, निराश झाली गरुडांची सीता. व्याकुळली कुंकुमधनी भेटायला, अगटीत झाले कसे सांगू कोणाला, अगटीत झाले कसे सांगू कोणाला. मित्रांनो, शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, उत्सव पण बलिदानाचा असा साजरा व्हावा, उत्सव पण बलिदानाचा असा साजरा व्हावा. जय जयकार तयांचा स्मृती गंजावा, जय जयकार तयांचा स्मृती
भोवती गंजावा. असा देह मिळवावा त्यांना परी जितवावा. असा देह मिळवावा त्यांना परी जितवावा. आयुष्य संपले तरी निबंध दरवळावा. आयुष्य संपले तरी निबंध दरवळावा.